तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर। मित्रांनो, बौद्धांनो आता तरी सुधरा ह्या प्रकारचं टायटल मी या व्हिडिओला का दिलंय याचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे, परंतु तत्पूर्वी तुम्ही हा व्हिडिओ पहा। हिंदुस्थानी भाऊ आहेच आहे, पण ते ब्राह्मण असून सुद्धा तुमच्यामध्ये आहेत। धन्यवाद सर्वांचा। आणि काही गांडू लोकांना जय भीम बोलायला लाज वाटते। काय माहिती त्याच्या आईला बाबासाहेबांनी तुम्हाला तुमची अवकात नव्हती तिथे बसवला, तरी सुद्धा तुम्हाला चार माणसात बोलताना जय भीम बोलायला लाज वाटते। तू तुमच्या जिंदगीवर बोला जय भीम, जय भीम। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ पाहिला। या व्हिडिओमध्ये जे एक हिंदुस्थानी भाऊ म्हणून एक कंटेंट क्रिएटर आहे, तो बौद्धांच्या स्टेजवरती येतो। त्या ठिकाणी तो जो आहे बौद्धांना जय भीम घालायला शिकवतो आणि त्या ठिकाणी बौद्ध लोक त्याची तारीफ करतात, त्याचा व्हिडिओ व्हायरल करतात। का बरं? कारण तो एक ब्राह्मण आहे आणि तो जय भीम म्हणला। जर एखादा ब्राह्मण आहे आणि तो जय भीम म्हणला म्हणून तो मोठा होतो का? तर नाही। जय भीम म्हटल्यामुळं कुठलाही ब्राह्मण किंवा कुठलाही व्यक्ती मोठा होत नाही। तर जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवरती चालतो, गौतम बुद्धांच्या विचारांवरती चालतो, तो माणूस मोठा होतो आणि तोच माणूस बौद्ध समाजासाठी महत्त्वाचा असतो, ना की एखादा आयरा गैरा जो व्हिडिओमध्ये शिव्यागाळ करतो, कंटेंट बनवितो आणि त्या कंटेंटचा अतिशय अश्लील असे शब्द वापरतो आणि अचानक वर्षभरातून एखाद्या दिवशी तो बुद्धिस्ट समाजाच्या स्टेजवरती येतो आणि त्या ठिकाणी येऊन तो जो आहे जय भीम घालतो। त्या ठिकाणी बौद्धांना तो शब्द सुनावतो आणि त्यानंतर बौद्ध टाळ्या शिट्ट्या वाजवतात, जणू काही त्यांना काही समजतच नाही। आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी याचे व्हिडिओ पाहिले असतील। त्या व्हिडिओमध्ये तो किती अतिशय घाणेरड्या लेवलचे शब्द वापरतो, अतिशय किती घाणेरड्या लेवलचे महिलांबद्दल तो बोलतो। हे संपूर्ण घडत असताना देखील जर बौद्ध समाजाची लोक एखाद्या अशा व्यक्तीचा व्हिडिओ किंवा असा एखादा व्यक्ती जय भीम म्हटल्यानंतर टाळ्या वाजवत असतील, शिट्ट्या वाजवत असतील, तर खरंच ती लोक आंबेडकरवादी आहेत का? हा प्रश्न आता उपस्थित राहतो। कारण आंबेडकरवाद म्हणजे आपल्या सर्वांना माहीत आहे, न्यायासाठी, हक्कासाठी आणि योग्य दिशेने चालणारी गोष्ट म्हणजे आंबेडकरवाद आहे। आणि जय भीम म्हणजे जय भीमचा नारा हा अन्यायाच्या विरोधात दिला जाणारा सर्वात मोठा पॉवरफुल शब्द आहे। मग त्यासाठी कुठलाही आयरा गैरा येणार आणि तो सांगणार मी ब्राह्मण आहे आणि मी तुम्हाला जय भीम करतो म्हणून मी ग्रेट आहे, तर हे कधीही चालणार नाही आणि हे बौद्ध समाजासाठी ॲक्सेप्टेबल पण नाहीये। तरी देखील आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी हा व्हिडिओ शेअर केला, बऱ्याच जणांनी त्याचं कौतुक केलं, का तर तो ब्राह्मण आहे आणि तो जय भीम म्हणाला। तर याबाबत सर्वांची मतं वेगवेगळी असू शकतात, परंतु वैयक्तिक माझं आणि आमच्या टीमचं हे म्हणणं आहे की जर एखादा व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ करतो, त्याबद्दल तो व्हिडिओ बनवतो आणि त्यानंतर तो वर्षातील एखाद्या दिवशी बौद्धांच्या स्टेजवरती येतो आणि त्या ठिकाणी जय भीम म्हणतो आणि बौद्धांना जय भीमची व्हॅल्यू समजून सांगत असेल, तर ही कदापि खपून घेण्यासारखा आणि तो व्हिडिओ शेअर करण्यासारखा नाहीये। तर याबाबत तुमचं काय मत आहे? खाली कमेंट नक्कीच करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।